आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या आईचं स्वागत आहे. आई, बघ कशी तुझी मुलगी रात दिवस काम करती. कधीतरी व्हिडिओ बघ जा. आमचे बहीण तर काय करतात, आमची बहीण बाई तर काय करतात. थोडासा व्हिडिओ बारके बारके व्हिडिओला बी ढकली त्यात. बारके व्हिडिओला काय ढकलती ग माझी ताई? बारक्या व्हिडिओला काय ढकलती? किती 1 सेकंडचा असतो व्हिडिओ ते. बघ जा की काय होतंय. आपलीच बहीण आहे, बघायचं काय होतंय. आपलीच बहीण आहे, व्हिडिओ बघायचा की, व्हिडिओ बघायचा. तर बघा माता बहिणींनो, एका गावामध्ये नवरा बायको राहत असतात आणि नवरा बायको राहत असताना त्यांना 2 मुलं असतात, 2 मुली असतात. तर शिकून मोठं होत्यात, लग्न होतंय, लग्न करून जातात मुली. बाकी राहते 2 भाऊ. त्यांना काय कुठलं तळ येत नाही, काय नाही. परेशान होतात, कसं काय रिश्ता येईना म्हणून परेशान होतात. येतो रिक्षा कसा रिश्ता कसा तरी येतो कचाबचा. तर घर असते त्यांचं शेणा मातीचं, म्हणून त्यांना रिश्ते येत नाहीत, मुलांना रिश्ते येत नाहीत. मुली बिचाऱ्या गेल्या लग्न करून. तर मग आता रिश्ता कसा तरी येतो. मुलगी बघायला जातात, मुलगी बघायला जातात रिक्षाने. आणि यायच्या टायमाला बसनं यायचं असतं त्यांना. रिक्षाला जास्त पैसे म्हणतात म्हणून बसनं यायचं असतं त्यांना. तर बसचं तिकीट काढायला असते, बसचं तिकीट काढायला असते. तर जास्त माणसं कुणीच नाही, काय माहिती, सगळे रिक्षाने गेले होते. मग माणसं कुणीच नव्हते. मग हेच होते 4 लोक, 4 लोक हेच होते. तर म्हणले आपण तर 4च लोक आहेत, आता काय करायचं. मग ते ड्रायव्हर होता ते गेला पळून. आपल्याला काय पगार एवढा परवडत नाही म्हणून पळून गेला. पळून गेला तर मग आता हे 4 लोकच. ह्याला येत होता रिक्षा चालवायला. ह्या मुलाला, जे मुलगी बघायला गेलते का, तर त्या मुलाला रिक्षा चालवायला येत होता आणि अशा कोणत्या पण गाड्या चालवत होता. तर मग ड्रायव्हर पळून गेल्याच्या नंतर मग प्रश्न पडला, आता कोण गाडी चालवून, कोण गाडी चालवून म्हणल्यावर मायबाप म्हणतात, अरे तू तर रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो, बघ प्रयत्न करून तुला ये बस पण चालवायला येईन. म्हणतो हो बाबा बघतो चालवायला येतं का. चालवायला गेलं तर त्याला मस्त चालवायला आली. चालवायला आली तर म्हणतो बाबा हे तर मस्त काम झालं आता. मग आता बरं आहे आपल्याला. मग घरापेक्षा आपलं शेणा मातीचं घर आहे तर नको आपल्याला घर. अशीच आपण बस खरेदी करू आणि ह्याच्यातच सगळं बनवू. बाथरूम घराला खर्च करण्यापेक्षा आपण बसमध्ये सगळं करू. संडास करू, बाथरूम करू, आंघोळीचं करू, स्वयंपाक घर करू आणि त्याच्यामध्ये 2 रूमा पण काढू. एक आई बाबाला आणि एक मुलाला. एक मुलगा तर बारका होता, ते जेव्हा मोठा होईल तेव्हा बघू असं म्हणले हो हे तर लय मस्त काम झालं. बसमध्येच सगळं म्हणल्याच्या नंतर बघा की लोखंडाची बस असते, या पत्राचं असतं की जाडजूड पत्राचं असतं ना. मग खुश झाले. मग मस्त बस आणली, त्याच्यामध्ये सगळं केलं, शिटं बिटं काढून टाकले, फक्त 4 सीटं ठेवले.
सोप्यासारखं सरळ ठेवलं. बघा की डोकं किती लढवले. त्याच गाडीमध्ये सगळं बनवलं. बाथरूम बनवलं, आंघोळीचं बनवलं, नहायचं बनवलं, स्वयंपाक रूम बनवला, 2 रूमा बनवल्या एक बसमध्ये. बघा किती भारी डोकं चालवलं. ह्याला म्हणते डोकं. आणि मग लग्न करून आणतात त्या मुलीला. 6 महिन्यांनी लग्न करून मुलीला आणतात त्याच बसमध्ये. त्या बसमध्ये सगळं. तर त्या मुलीला वाटलं नवीन निघलेली लक्झरी आहे, पण तसं काहीच नव्हतं. तेच त्यांचं घर होतं. तर मग ती म्हणती यावं उतरा ना ह्या गाडीतून. ते म्हणतात कशाला उतरायचे, मला घर बघायचंय, आपलं घर बघायचंय. तर त्याच्यातून एक पाहुणी म्हणती अगं बाई हेच तुझं घर आहे. ती म्हणती नाही बस कुठं घर असते का. ती म्हणती बाई तुझं हेच घर आहे. बघा ना. आणि ती पोरगी म्हणती असं कसं, माझ्या माईबापाला माहीत नाही काय नाही, हेच कसं काय घर. तर तिने कहाणी सांगितली पहिल्याची. मातीचं घर असं होतं. तर आता ही मुलगी आणली तर मातीच्या घरात कसं राहीन, शेणा मातीच्या घरात कसं राहीन असं म्हणून त्याने ती बसच बनवली. त्यालाच त्यांनी घर केलं. आणि मग म्हणते आता काय करायला पाहिजे, माझ्या मायबापाला तर काहीच माहीत नाही. अशी कहाणी असते बघा. आता बस घर म्हणल्याच्या नंतर शेत होतं तर बसमध्ये तर गुजारा करायचे. पण शेत होतं तर शेताचं कर्ज म्हणजे घाण ठेवलेलं होतं की शेत घाण ठेवलेलं होतं. तर मग ते मालक हुडकायचं ह्यांना. तर हे कुठं पण शेतामध्ये इकडं तिकडं लावून बसायचे बस. सगळं शेतामध्येच बस पण ठेवायची. दिवसभर मेहनत करायची आणि रात्रीचं सगळेजण एकत्रित बसमध्येच राहायचे दिवसभर शेतातलं काम करून शिने. तर मग एक दिवस सावकार आला. म्हणला माझे पैसे कधी देणार, लग्नाला पैसे घेतलेले कधी देणार, तू तर बसमध्ये राहायला लागला, बसमध्येच तू घर केलं, मग आता माझे पैसे कधी देणार. ते म्हणला मालक मी हळूहळू करून देतो पैसे तुमचे. मला बस माझी चांगली चालती माझी बस. आणि दिवसभर माझे घरचे लोक शेतामध्ये असतात आणि दिवसभर मी मेहनत करून तेच पैसे आणून घरच्यांचा गुजारा करतो. सगळ्यांचा राशन पाणी हे ते तसं तर शेतातलंच असते सगळं. तरी डाळ दूळ मीठ मिरची लागते की. तर मग म्हणला बरं ठीक आहे, जेव्हा भेटते ना पैसे तेव्हा दे, सावकार बोलला. तर मग ते सावकाराचा मुलगा म्हणतो नाही आत्ताच आम्हाला पैसे पाहिजे. तर मग बघा आता काय करणार. मग ते ठुलं वापस गिरवी ठुलं वापस त्याच्याकडंच. पहिले पैसे काय, दुसरे पैसे लागण्याचे काय, शेत गिरवी ठेवलं. बघा माणसाच्या मजबुऱ्या कशा असतात. पैसा आहे तर सगळं हे, नाही तर काय खरं नसतं माणसाचं. म्हणून पैशाला पैसा जोडणं लय गरजेचं असते. आणि बघा पैशाला पैसा जोडणं तर गरजेचं आहे, पण टाईम आला तर त्याला तोंड देणं पण गरजेचं आहे का नाही. टाईम आला तर त्याला पण तोंड देणं गरजेचं आहे. मग नवीन नवरी असताना तरी ती मुलगी म्हणली मी तुम्हाला साथ देते, मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. तुमच्यावर टाईम आहे तर ते टाईम माझा पण आहे. तुमच्यावर दुःख आहे तर ते दुःख माझं पण आहे. ती सुनबाई बोलली. मग म्हणले काय आम्हाला सुनबाई भेटली आहे, अशी सून सगळ्यांना भेटू. बघा एक सुनबाई किती भारी भेटते या, किती घराचं विचार करते, किती घरच्या लोकांचा विचार करते. देव परमेश्वर असल्या सुनबाईचं देव परमेश्वर चांगलं करतो बघा जिंदगीमध्ये, अशा सुनबाईचं. आणि तसंच बघा आपल्या सुनबाई हे जशी ही गोष्ट आहे ना, तसेच आपल्या पण सुनबाई हे तो खरंच आपल्या सुनबाईला मानायलाच पाहिजे. म्हणून मी तर हे बघा
मी तर आता तोंडच माझं बंद करते. असं बघा, एवढ्या सुनबाई, कुणाच्या एवढ्या सुनबाई सहन नाहीत करणार, तरी पण बघा आपल्या सुखादुखामध्ये आपल्या सुनबाई साथ देतात. मग हे तर म्हणते माझं नशीब किती भारी. जाऊ देऊ, राग वैताग आलं तर बोलतच राहते माणूस, बोलतच राहते. जाऊ द्या, लेकरं आहेत ते पण लेकरं आहेत आपल्या लेकरांसारखे. मला तर काहीच वाटत नाही, जरी त्या चिरड्याल्या असल्या ना तर यावं मला काय नाही वाटत. आता पहिलं मला याचा राग, पण आता वाटतं की नाही का आपलंच काहीतरी, आपणच काहीतरी कुठंतरी चुकतो असं वाटतं मला. खरंच आपणच कुठंतरी चुकतो. आपण नाही बघा नीट असलं ना सगळंच नीट असते. आता मला वाटते की नाही का की आपण सगळ्याला समजूनच घ्यायला पाहिजे. पहिल्यापासून आपण सगळ्याला समजूनच घेतलेलं आहे आणि इथून पुढे बी समजून घ्यायलाच पाहिजे. मला किती पण राग आला ना, मी तर आता राग सहनच करते बघा. किती पण राग येऊ द्या मला, मी आता सहनच करते राग. कसं सहन केलं ना त्याच्यामध्ये आपलीच भलाई असते. आणि कसं माणसाला किती राग आला ना तर माणसाने तिथलं उठून दुसरीकडे जाऊन बसायचं, पण घर सोडून कुठं जायचं नाही. माझी सगळ्यांना, घरच्यांना बी विनंती आहे आणि बाहेरच्याला बी विनंती आहे. राग आला ना घर सोडून कुठं बी हे बघा, खाली राऊंड आहे, इकडं राऊंड आहे, तिकडं राऊंड आहे, बगीचा आहे, मंदिर आहे, सगळं आहे. तिथं जाऊन जरा वेळ बसायचं, सिमरन करायचं देवाचं. देवाला म्हणायचं, देवा मला सत्याची बुद्धी दे, देवा मला माझ्या घरच्यांना सत्याची बुद्धी दे. कशी बसले मी, अशी वाकून बसले, अशी बाई किती उशीर झाले हो, अशी करून बसले, अशी करून बसले. आता बघितले तर लई मलाच घाण वाटलं म्हणून या बघा आता ताट बसते. म्हणून सगळ्याला आपलं सांगणं आहे की बाई राग आला ना, रागाने कुठेही जाऊ नका ग मुलींनो, कुठेही जाऊ नका. मला तर हे बघा असं वाटतंय की किती लाड प्रेम करावा सगळ्यावर, कितीतरी लाड प्रेम करावा सगळ्यावर. मला तर असंच वाटतं खरंच. आणि मी जरी पहिले बी बोलले असले काय, तरी मी माझ्या मनातून कधीच बोलले नाही वाईट. मी असं वरून वरून बोलते मी काय बी, तरी माझ्या मनामध्ये काहीच नसतं खरंच मुलींनो, माझ्या मनामध्ये काहीच नसतंय. मी लय निर्मळ मनाची आहे हो. आणि मी बघा व्हिडिओ चालू करते, पण मी तुम्हाला असं पण म्हणत नाही मुलींनो शेअर सपोर्ट करा मला. मी असं पण म्हणत नाही हो तू कुणाला, मी उशिरा म्हणते, म्हणजे व्हिडिओ संपत आला ना त्या टायमाला म्हणते मी. बघा ना किती येडी आहे मी, ह्याच्यावरूनच समजा म्हणजे किती मी भोळे म्हणायची आहे. खरंच मला जर नाही का, मला कोणी पण असं काय बोललं ना, मला येथे राग, राग येते. परी कसं मी रागाला गटगट गिळून टाकते आणि सगळं चांगले दिवस पुढचे आणायचा प्रयत्न करते. पण मी रागाने कधीच कुणावर बसत नाही, रागाने कधीच नाही, मी कुणावरच नाही. आपल्याला राग येतो, राग कुणाला येत नाही, सगळ्यालाच राग येतो. तर त्या रागाला कंट्रोल करणं आपलंच मन आहे, आपणच करावं लागते कंट्रोल. आपण कसं घरचं मोठं आहेत ना, मग मोठ्या माणसाने कसं समजदारीपणा घ्यायलाच पाहिजे. आणि आपण तर हे बघा कधीच कोणाच्या नादी नाही लागले. तुला बोलायचं ना बाबा तू बोलत बस, तुला काय बोलायचं बाई तू पण बोलत बस. पण तेवढ्या पुरतं खराब वाटते. पण मी म्हणते जाऊ दे, आपले आहेत म्हणून आपल्याला बोलतात, लोक आपल्याला बोलते का. अशी बसले ना अशी, बापरे मलाच लई खराब वाटले. हा आता ताट वाटायले बघा बसले तर. चला मुलींना ठेवते मी, लय उशीर झालेला आहे. आता हे पण सगळं माल पण ठेवते. आपल्याला एक किडो तर झालाय टाकायला, पण दुसऱ्या ॲडवर टाकायला येडो नाही ना. त्याच्यावर कसं अजून सरळ सरळ मी येडो नाही टाकलेले मुलींना. आणि माझा येडो बघतात मला माहिती आहे.
बापरे, आता माझ्या लाईफला कोणी येत नाही आहे, कोणीतरी काहीतरी करून ठेवलेलं आहे. जाऊ त्या देव त्याला पण सुखी ठेवून, माझी हीच देवाला प्रार्थना आहे. देवा ते माझं कोणी पण आवडून ठेवलंय ना, त्याला पण सुखी ठेव आणि त्याला सत्याची बुद्धी दे की माझं बंद केलंय ना तर चालू कर. माझं बंद केलंय लाईफचं, येत होते आपल्या लाईफला, तर तेवढं चालू कर बाबा, माझी हीच विनंती आहे. चला, धन्यवाद मुलींनो, धन्यवाद. मी लय हळूहळू आवाजात बोलते, कडक आवाजात बोलायला पाहिजे, तरी मी नाही का हळू आवाजात बोलते. आता झोपलेले असते सगळे, सारखे घरात माणसं असते, तर म्हणून मला काही इडो असं झटपटमध्ये काढता येत नाही. मी असं कसं असं असं चून इडो केल्याने करते बघा. इडो कसा पाहिजे, खणखणा इडो पाहिजे, खणखणा इडो पाहिजे. तरी काय माणसं असते सारखे घरात, म्हणून मला इडो खणखणा करता येत नाहीये. चला होते आता. चला आता मी ठेवणार आहे, पण ठेवायच्या पहिलं तुम्हाला एक मी सांगणार आहे आमच्या पोरांचं आणि माझं पण. बघा, पहिलं नाही का पॅकिंगचं काम करायचं ना मी, ABCDचं पॅकिंग करायचे. तर रात्रीचं मला 12 वाजायच्या झोपायला, 12 12:30 असं वाजायच्या. तर पोरांना भूक लागायची. कसं पॅकिंगचं काम होतं माझं घरामध्ये, तर पॅकिंग करायची, तर पोरांना भूक लागायची. भूक लागायची तर मी पोरांना बघा रात्रीच्या 12 वाजायला बटाटे उकळू घालायचे, त्याला मसाला बनवायचा. मसाला काय बनवायचा, हिरवी मिरची, लसूण, अजून म्हणलं तर जिरे आणि पुदिने, आणि ते बटाटे उखडायचे आणि त्याच्यामध्ये सगळं मसाला मिक्स करायचा, थोडासा तळायचा आणि ते मसाला मिक्स करायचा ह्याच्यावर कढईत, हलवून 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 मिक्स करायचा. आणि मिक्स झाल्याच्या नंतर जरा गार करायचा, गार करायचा आणि गारच्या नंतर ते पीठ मळायचं. पीठ मळायचं मस्त, आपलं मैद्याचं नाही, गव्हाचं पीठ. आणि अहो काय मस्त परोठे बनवायचे हो, एकच नंबर, एकच नंबर परोठे बनवायचे मी. पोरं माझे एक एक परोठा खाऊन नंतर झोपायचे. असं होतं हो लेकरांचं माझ्या. काय माझे लेकरं होते, कशी लेकरं होते माझे हो, कसे माझे लेकरं होते, कसं. आता नमस्कार. आता काय मला रडा यायला लागले, आता मला काय सांगायला जमाना. इथं थांबवते मी, ठेवते. हाय बाय.